सुप्रीम कोर्टात याचिका म्हणजे माझा निर्णय अयोग्य होत नाही. परत दाखवत असलेलं 2018चं पत्र घटना दुरुस्तीचं नसून संघटनात्मक निवडीचं नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला. आम्हीच खरी शिवसेना, मग ठाकरेंचे 14 आमदार अपात्र का केले नाहीत? विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाविरोधात शिंदे गटाची मुंबई हायकोर्टात धाव. आज उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद, नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा होणार. तर पत्रकार परिषदेआधी काल रात्री उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यामध्ये बैठक. मुख्यमंत्री शिंदेंचा आजपासून 4 दिवस दावोस दौरा. दावोस दौऱ्यादरम्यान 3,10,000 कोटींचे सामंजस्य करार होणार. सरकारनं सगळे सोयरे म्हणजे कोण हे स्पष्ट करावं. 20 तारखेच्या आत अधिवेशन बोलावून मार्ग काढावा, जरांगेंचं सरकारला आवाहन. तर तोडगा न निघाल्यास आपणही मोर्चात, बच्चू कडूंचा सरकारलाच इशारा. बच्चू कडू आज पुन्हा जरांगे पाटलांची भेट घेणार. दुपारी 12 वाजता बच्चू कडू अंतरवाली सराटीला जाणार. 26 जानेवारीला मुंबईमध्ये धडकणार, जरांगेंचा इशारा. तर जरांगेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी, जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाला परवानगी देऊ नये, सदावर्तेंची हायकोर्टात याचिका. उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर अनुचित प्रकार घडण्याचा दावा. मुंबई गुजरात ट्रेनमध्ये 2 लोकांच्या संभाषणावरून मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन, मुंबई पोलीस सतर्क. एकत्र येऊन सर्वजण टाळ्या वाजवू शकत नसू तर निवडणुकांचं काय? महायुतीच्या बैठकीत प्रीतम मुंडेंचं स्पष्ट विधान. तर विधानसभेपर्यंत गोड बोला, लोकसभेनंतर विसरू नका, धनंजय मुंडेंचं आवाहन. भाजपच्या राज्यातील मंत्र्यांची आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी बैठक घेणार. राज्यातील भाजपचे प्रमुख नेते आजच दिल्लीला रवाना. मुंबईतील 4 विभागामध्ये 17 जानेवारीला पाणी टंचाई. ए, बी आणि ई विभागामधील पाणी पुरवठा सकाळी 10 वाजल्यापासून 24 तास बंद राहणार. नागरिकांना काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन. उजनी धरणामध्ये सध्या 3 टीएमसी पर्यंत उपयुक्त पाणीसाठा. शेतीसाठी उजनीतून 12 फेब्रुवारीपर्यंतच पाणी मिळणार. त्यानंतर पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवलं जाणार. अटल सेतूवर गाडी थांबल्यास एफआयआर होणार. मुंबई वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना इशारा. अटल सेतूवर गाडी थांबवून सेल्फी काढल्याप्रकरणी आतापर्यंत 264 वाहनांवर कारवाई. राम मंदिरामध्ये आजपासून विधिवत कार्यक्रमाला सुरुवात. अधिवास करण्यासाठी 18 जानेवारीला गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती बसवणार. तर 20 आणि 21 तारखेला मंदिर दर्शनासाठी बंद राहणार.